कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयाकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकानं एका मराठी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे। या घटनेची माहिती कळताच मनसेनं धाव घेत या सुरक्षा रक्षकाला चांगला चोप दिलाय। रिक्षा चालक महिलेनं भाडं नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता। ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचं रिक्षा भाडं महिला रिक्षा चालकानं नाकारलं। यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकाची महिला रिक्षा चालकासोबत वादावादी झाली। त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत प्रकरण हातघाईवर आलं। सुरक्षा रक्षकानंही महिला रिक्षा चालकावर हात उचलला। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि महिला रिक्षा चालकासोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली। या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मॉल प्रशासनाला जाब विचारत सुरक्षा रक्षकाला घरून बोलावून घेत चोप दिला। तसंच संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी केली आहे। महिला रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। प्रभाग क्रमांक 20A मधील कोपरी गावचे आराध्य दैवत तसंच कोपरी गावचं रक्षण करत आहे। आई गावदेवी चिखलादेवी मंदिरास पाणी टंचाईमुळे मंदिर परिसरातील अनेक अत्यावश्यक कामांसाठी मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच कळसाच्या आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी पाण्याची टंचाई निर्माण होत होती। त्यामुळे मंदिराच्या कमिटी मेंबर्सनं मंदिराचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील तसंच मंदिराचे सदस्य मधुकर पाटील यांनी वेळोवेळी स्थानिक भूमिपुत्र माजी नगरसेविका मालती पाटील तसंच शिवसेनेचे विभाग संघटक रमाकांत पाटील यांना या पाणीटंचाईबाबत चर्चा केली असता माजी नगरसेविका मालती पाटील आणि रमाकांत पाटील यांनी ताबडतोब वेळेचाही विलंब न करता संबंधित ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून बोरवेल मारून दिली आहे। यावेळी विभाग प्रमुख प्रशांत पाटील, मंदिराचे पुजारी शिवनारायण शर्मा, उपविभाग प्रमुख रुपेश पाटील, दीपक मात्रे, सदस्य गोकुळ मंदिराचे सदस्य धीरज रमाकांत पाटील, मयूर ठाकूर, अखिलेश यादव असे असंख्य कोपरी गावचे सदस्य या बोरवेल मारण्याच्या कामाची पाहणी करत होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील श्रीनगर परिसरातील श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट मंदिराचा 28वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। श्रीनगर परिसरातील समाजसेवक तुकाराम शिंदे यांनी एके रात्री साक्षात साईबाबांचा साक्षात्कार झाला आणि ज्या जागी हा साक्षात्कार झाला त्या जागी मंदिराची तुकाराम शिंदे यांनी प्रतिष्ठापना केली। या दिवसापासून ते आतापर्यंत या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। वर्धापन दिन देखील मंदिराच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यंदा या मंदिराचा हा 28वा वर्धापन दिन सोहळा देखील मोठ्या उत्साहात काल संपन्न झाला। गेल्या 28 वर्षात या ट्रस्टनं धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले। आरोग्य क्षेत्रात मोलाचं कार्य या ट्रस्टनं केलं असून वर्षभर उपक्रम राबवले जात असतात। या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। आज सकाळपासूनच मंदिरात श्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, 7 वाजता नित्य आरती, सकाळी 9 वाजता होम हवन, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती तर सायंकाळी महाआरती करून भाविकांसाठी महाप्रसाद भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं।
दिवसभर हजारो भाविकांची प्रचंड मोठी रांग दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसाद भंडाऱ्यासाठी लागली होती। यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदे, शैलेश शिंदे, विनोद शिंदे, योद्धान शिंदे, सूरज शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, शिवसैनिक परेश चाळके, बबन मोरे, काँग्रेसचे राजेश जाधव, संदीप शिंदे, घोलप काका तसंच साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय कार्यक्रमांचं आयोजन केलं? हा 28वा वर्धापन दिन आहे आमचा आणि या दिनानिमित्त एक विशेष म्हणजे भंडाऱ्याचं आयोजन या साई भक्तांनी या ठिकाणी स्वमनाने केलेलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। आतापर्यंत 2-2.5 हजार लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि मुळात साईबाबाचे जे ट्रस्टी या ठिकाणी साई भक्त आहेत ते अनेक या भागातील कोरोनाच्या महामारी असू दे किंवा अन्य दुःख असू दे, अन्य प्रश्न असू दे, त्यांना सामोरं जाण्यासाठी नेहमीच तत्परतेने काम करतात आणि साईंचा एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेला आहे। अनेक वेळेला सर्वसामान्य नेते या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडत नाही, दुःखाचा सुखात रूपांतर करत नाही। अशा वेळेला आम्ही सांगतो की साईंचं दर्शन घ्या आणि ज्या वेळेला साईंचं दर्शन घेतलं जातं तर त्यांना त्याची पावती मिळते। त्याच्यामुळे एक ही मान्यता जी आहे दिवसेंदिवस लोकांना त्याचा फायदा होतोय आणि त्याच्यामुळे आजची आपण जी गर्दी बघताय त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी साईचरणी जे काय लागेल ते काम करतो। ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी वागळे प्रभाग समितीतील किसननगर परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती। त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटार, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम आज वागळे प्रभाग समितीतील किसननगर परिसरात राबवण्यात आली। घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि वागळे स्टेट प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटार, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, पाईपलाईन लगतचा रस्ता, सार्वजनिक शौचालय यांची सर्वकष स्वच्छता करण्यात आली। याला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला। माजी ज्येष्ठ नगरसेवक रामरे पाळे तसंच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटार आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यात येत आहे। सिद्धेश्वर तलाव परिसरानंतर आज किसननगर येथील परिसरात सर्वकष स्वच्छता करण्यात आली। गटार साफ करण्यापासून ते सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंत काम करण्यात आलं। या भागात पडलेला राडारोडाही उचलण्यात आला। या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेऊन आमचा हुरूप वाढवल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलं।